हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये स्वागत आहे। ही जी वनस्पती तुम्हाला दिसते मला वाटतं की ही बऱ्याच जणांना माहिती असेल। दगडीपाला ह्याला म्हणतात। अतिशय दुर्लक्षित झालेली ही वनस्पती आहे। बघा हे ह्याचं फूल आहे, एकच असं फूल येतं आणि हे फूल वाळल्यानंतर ह्याच्यामध्ये अशी बी तयार होतात। माळरानावरती कुठेही ही उगवलेली असते, रस्त्याच्या कडेला सुद्धा उगवलेली असते। तर ही जी फुलं आहेत वाळल्यानंतर पुन्हा ती पडतात जमिनीवरती आणि त्यापासून पुन्हा नवीन रोप तयार होतं। तर अशा प्रकारे एकच असं फूल ह्याला येतं, म्हणून ह्याला एकदांडी असं सुद्धा म्हणतात। तर ह्या दगडी पाल्यामध्ये अतिशय औषधी गुणधर्म आहेत आणि खूप बरेच औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नाही आहेत। नवीन पिढीला तर हे माहितीच नाही आहे, पण अगदी सहजपणे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हे मिळतं। हे एडिबल आहे, ह्याचा रस आपण पोटातून घेऊ शकतो, ह्याचं पोटीस आपण बांधू शकतो, केसांना हे आपण लावू शकतो। तर ह्याचे अनेक उपयोग आहेत। काय उपयोग आहेत ते मी आज तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्याच्या पानामध्ये आयोडीन असतं। तर मी एका छोट्याशा पॉटमध्ये लावून ठेवलेलं आहे आणि कारण पटकन ते अवेलेबल व्हावं, पण तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेही हे मिळू शकतं। तर ह्याच्या पानामध्ये आयोडीन असतं। तर जेव्हा खरचटलेलं वगैरे किंवा काही जखम झालेली असते, अशा जखमेवरती पटकन ह्या पानाचा रस काढून हाताने चोळून जरी रस काढला तरी चालतो आणि तो चोथ्यासकट त्या पानासकट तो रस तिथे त्या जखमेवरती लावला तर लगेच तिथे खपली धरते, कारण ह्याच्या पानामध्ये आयोडीन असतं। इवन रक्तस्राव जर होत असेल, म्हणजे जखम होऊन रक्तस्राव होत असेल तरी लगेच रक्तस्राव थांबतो। इतकी गुणकारी आहेत, म्हणजे डेटॉलपेक्षा सुद्धा जबरदस्त इफेक्ट देणारी ही वनस्पती आहे। अनेक आजारांपासून आपल्याला मुक्त करते बरं का। म्हणजे BP, शुगर इत्यादी अशा म्हणजे जे कायमस्वरूपी आजार आहेत तर त्याची लेवलसुद्धा कमी करण्यासाठी ह्याच्या पानांचा रस उपयोगी होतो। हे अँटीसेप्टिक आहे, अँटीबायोटिक आहे, अँटीफंगल पण आहे। पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा जर अकाली म्हणजे अगदी 18-20व्या वर्षी केस पांढरे झाले असतील तर ते काळे करण्यासाठी ह्याच्या पानांचा रस काढून त्याच्यापासून तेल तयार करून त्याचा उपयोग आपण पांढरे केस काळे करण्यासाठी होतो। इवन जर हार्मोनल इम्बॅलन्स होऊन केस गळत असतील तर त्यासाठी सुद्धा ह्याच्या पानांचा डायरेक्ट रस जर लावला स्काल्पला तर त्याचा खूप छान उपयोग होतो। रेग्युलरली करायचं आहे, आठवड्यातून 2 वेळा आपण ह्याचा रस केसांना स्काल्पला लावायचा आहे आणि 1 तास ठेवून मग ते धुवून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे ह्याचा उपयोग केल्याने केस भरपूर येतात, केसांची वाढ भरपूर होते, कोंडा कमी येतो, कारण हे अँटीसेप्टिक आहे, त्वचा रोगांवरती अतिशय फायदेशीर आहे। तर ह्याला काही भागांमध्ये जखमजोडी, टणटणी म्हणतात, बुगडी म्हणतात, कंबरमोडी पण म्हणतात। हिंदीमध्ये ह्याला परदेशी किंवा लांगली देशी म्हणतात आणि संस्कृतमध्ये ह्याला संदन असे म्हणतात। कुरमोडी हे सुद्धा त्याचं एक नाव आहे। अनेक फायदे असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी ही वनस्पती आहे। तर जखमजोडी ह्याला का म्हणतात, कारण जखमेवरती ह्याचा रस लावल्याने डेटॉलपेक्षा भारी इफेक्ट ते देतं आणि जखम बरी होऊन त्याच्यावरती लगेच खपली धरते, रक्तस्राव थांबतो, अँटीसेप्टिक अँटीबायोटिक म्हणून ह्याचं काम होतं। त्वचावरती अँटीफंगल म्हणून काम करतं। जिथे तुम्हाला त्वचा रोग काही झालेला असेल तर तिथे दिवसातून 2 वेळा हा चांगला चोळून त्याचा रस लावायचा आहे आणि त्याचा चोथासुद्धा लावायचा आहे। BP, शुगर, क्रिएटानिन लेवल जर वाढली असेल तर ह्या पानांचा रस उपाशी पोटी सकाळी आणि संध्याकाळी रात्री झोपताना असं 2 वेळा दिवसातून 21 दिवस सलग जर घेतला तर हे तिन्हीसुद्धा लेवल नॉर्मल होतात। डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या। पांढरे केस जर कमी वयातच झालेले असतील तर 1 वाटी ह्या पानांचा रस 1 वाटी खोबरेल तेलामध्ये मिसळून ते गरम करून त्याचं तेल तयार करून ह्या तेलाने आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्काल्पला मसाज करायचा आणि हे धुवून टाकायचं दुसऱ्या दिवशी। तर अशा प्रकारे ह्याच्या वापराने पांढरे केससुद्धा काळे होतात, केस गळायचे थांबतात आणि खूप जर कोंडा झालेला असेल तर कोंडासुद्धा कमी होतो। त्यासाठी आपण ह्या पानांचा रस डायरेक्ट जर वापरला तरीसुद्धा चालतो।
आता एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा फायदा आहे की मूतखड्यामध्ये ह्याचा उपयोग होऊ शकतो. डॉक्टरांना विचारून डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे घेऊ शकता. तर 15 मिलीमीटरपर्यंतचा जो स्टोन असतो तर तो विरघळून पडण्याची क्षमता ह्या पानांच्या रसामध्ये आहे. 2 चमचे सकाळी उपाशीपोटी आणि 2 चमचे रात्री झोपताना घ्यायचं आहे. कोमट पाण्यात घेतलं तरी चालतं. सलग 11 दिवस जर तुम्ही ह्या पानांचा रस 2 चमचे घेतला सकाळ संध्याकाळ तर मूतखडा विरघळून तो पडण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. आणि तोंडाला जर छाले झाले असतील, तोंड येणं, तोंडाच्या आतमध्ये सूज होऊन लाल झालेलं असतं, जीभ लाल झालेली असते, तर त्यावेळेससुद्धा 1 कप कोमट पाण्यामध्ये 1 चमचा ह्या पानांचा रस घालून त्याच्याने गुळण्या केल्याने तोंडाचे जे छाले असतात, तोंड आलेलं असतं ते जातं. अशा प्रकारे मला जेवढं माहिती होती ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिशय उपयुक्त गुणकारी अशी ही औषधी पानं आहेत. तर ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ह्याचा पुन्हा वापर करा. गुडघेदुखी जर असेल, 50 नंतर जर गुडघेदुखी, अंगावर सूज वगैरे आलेली असेल तर ह्या समस्या येतात. तर त्या वेळेस पाला गरम करून त्याचा पोटीस बांधायचा आहे. तव्यावरती पाला गरम करायचा आहे. एका कापडात बांधून ते पोटीस गुडघ्यावरती लावायचं आहे. अंगावरची सूज कमी होते. महागडी औषधं घेण्याची गरज नाही आहे. केमिकलयुक्त औषधे घेऊन आपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आपल्याला होतात. तर त्यामुळे ते न घेता जर ह्या आयुर्वेदिक पानांचा उपयोग आपण केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.